वा वा, याच सकाळी सकाळी साडी घातली. हो. कुठे चालली तू? चालू लग्नाला. आम्हाला नाही नेणार का? तुम्हाला स्कूल तुम्ही नाही यायचं. किती छान तयार झाली आहे तू. थँक्यू. एकदम मस्त. घाई तयार झाली. कुठे चालली तू लग्नाला? कोपरगाव. तुम्हाला यायचं होतं? हो. स्कूलमध्ये पण जाणार. आम्हाला स्कूल आहे आज. म्हणून तुम्हाला वनडेला का नाही? सुट्टी असती तर आले असतो. स्कूल होती ना. तुझं आवडलं का? हो झालं माझं, रेडी झाली मी. मी पण सिंपल रेडी होते. कसं वाटतंय? छान वाटतंय. आलं का? कोणतं पावडर तूप टाकली आता? काय माहिती. दिसलाव काय? हा गेला. सिंपल मेकअप असतो. काय? आले आले. काय झालं रे? कुंकू लावते. चहा झाला का? गॅस कमी कर. चहा उतूच नाही गेला पाय. आई तू कुंकू का लावती? तर मला छान दिसतं टिकलीपेक्षा कुंकू. कुंकू लावण्याचे काही महत्त्व पण आहे. कपाळावर कुंकू लावल्याने आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. हा हा ठेवलाय चहा. आपलं कपाळ म्हणजे आपल्या हृदयाचा प्रवेशद्वार आहे. जसं घराचं हृदयाचं प्रवेशद्वार असतं तसं आपल्या कपाळाचं घराचं म्हणजे देहरूपी घराचं प्रवेशद्वार म्हणजे आपलं कपाळ. सगळ्यात चांगल्या वाईट शक्तीचा प्रवेश आपल्या शरीरामध्ये इथूनच होतो. कपाळावर कुंकू लावलं का व आज्ञाचक्र म्हणजे आज्ञाचक्रावर कुंकू लावलं का आपल्या शरीरात सगळे चांगल्या वाईट शक्ती म्हणजे वाईट शक्तींचं आपल्या शरीरामध्ये येण्यापासून थांबवतं. त्याच्यामुळे कुंकूच लावायचं. आणि पुरुषांनी पण गंध लावला पाहिजे रोज कपाळामध्ये. आता मी तुझ्यासाठी चहा आणते. खूप क्लीन. त्याच्यामुळे तू पण कुंकूच लावायचं. सगळे कामावरून रेडी झाली विचारायचं. माझं वाळलं. आईला येतो. इकडंच आहे जायला. सगळे कामावरून थँक्यू. तिकडं घे ना तिकडं. कुठं? मी आलेच तिकडं. मला केस विचारायचे अजून. लाईट लाव. आई तू घरातले सगळे काम आवरून रेडी झाली? हो सगळं. तुमची टिफिन झाला, झाडझूड झाली, फरच्या पुसून झाल्या, किचन भांडे सगळं आवरलं. आई तू सकाळी सकाळी किती काम करती? मग करावं लागतं. पुढे जायच्या वेळेला वेळी आवरायला मलाच लागतं ना. पण आवरला. कपडे लावले मशीनला, अजून कपडे वाट टाकायचे. वातावरण आहे पावसाचं. मी रूममध्ये टाकून देईल कपडे, तुम्ही नंतर काढून घ्या. चालेल? आल्यावर फक्त व्यवस्थित खोलून घरात बसले. चालूचे दुकानात बसा. खूप केलं जाते. सिरम बनवले स्प्रे. आता काय म्हणते एवढे गळून राहिले तर मापच नाही काय. दाखव. खूप केस गळून. किती वाजले? 7:12. राजू घे चहा पिऊन सर.
कुठे ठेवलं दे इथे. हा बाई दे. शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. बघा सकाळी सकाळी मी रेडी झाले कारण आम्हाला आज जायचं आहे लग्नाला. आणि वाजले ते बघा 6:15 झालेले, म्हणजे 7:20 झाले. आणि माझी पूर्ण तयारी झाली आणि फौजी गेले ड्युटीला. येतील ते आता. तर बघू त्यांचं रिॲक्शन काय असतं, कारण त्यांनी मला रात्री खूप वेळा सांगितलं होतं की लवकर आवर लवकर आवर लवकर आवर, सकाळी लवकर निघायचं नाही बघा. मुलांची पण तयारी झालेली आहे. आणि आमच्याकडे ही पद्धत आहे पडद्याला हात पुसायचे. तर ते पडदे आमचे त्याच्याचसाठी, बाकी काहीसाठी नाही, शोसाठी कमी. आणि इकडनं तिकडनं हात धुवून आलं का मग ते पडद्यांना हात पुसण्यासाठी ते पडदे लावली. त्यांची तयारी झालेली आहे, सगळं आवरून झालं. बॅग वगैरे पण ठेवलेत, आता गाडी येईल त्यांची पण. आणि आता साहेब ते ड्युटीवर, तर बघू त्यांचं काय रिॲक्शन असतं. कारण त्यांनी रात्री इतक्या वेळा सांगितलं तर लवकर आवरून बस, लवकर आवरून बस, तुझं आवरत नाही. आणि माझं फायनली 6:15 सगळं काम आवरून झाले. फरच्या, भांडे, कपडे, मुलांचा टिफिन, त्याचबरोबर किचन वगैरे सगळं ऑल. आणि मी पण रेडी झालेत. तर चला बघू आता त्यांचं रिॲक्शन काय असतं. ते यायच्या अगोदर मी कॅमेरा नक्की चालू करेल. हो, काय म्हणते? काय म्हणले परत म्हणा? नवरी का? नवरी का? कसं दोन गिराय का आपल्याला? काही नको आहे का? हां, गोळी राहते सकाळची, त्याच्यामुळे उघडलं. आवरून ठेवलं ना तुम्हाला यायचवर, बस आवडलंच ना. मग एकदम फायनल. फक्त चहा प्यायचं बाकी. तोपर्यंत तुमची आंघोळ होती. मग बाबा चहा म्हणजे सुकून आहे. चला डायरेक्ट त्यांना बसून मी जाऊ. जाते काय? बरोबर 8 वाजले. 8ला आम्ही घरातून निघालो. लहान 13 किलोमीटर चालत होता. हा का? तो तर म्हणे सीट बेल्ट शिवाय बिचारी काही पुढे जात नाही, लावाच लागत. चला आता किती पटापट चालायचं, ते घाई करीत होते. आवर पटकन, आवर पटकन. एवढं तुम्हाला एवढं आवरून ठेवलं. 5:15 उठले. 5:15 पासून आवरलं आज. रोज तरी 5:30ला उठ. आज 5:15 पासून सगळं आवरून 8 वाजता बरोबर घरातून बाहेर. एकच काम थोडी राहत. एकच काम थोडी राहत. नुसती आंघोळ केली का चला, कपडे घातले का बसला गाडी, चाल 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 चाल. हां, थोडंफार आवरू लागा. पोरांचं आवरलं, घरातलं आवरलं, दुकानात 2-3 गिरायकं झाले. जाऊ द्या म्हटलं थोडंसं बंद ठेवायचं. तर सकाळी सकाळी बोनी झाली का मग काही नाही, दिवसभर असं गिरायक. पेट्रोल कुठं आहे तुमच्या गावाला? काय एवढी घाई राहते बाबा. लग्नाला ज्याचं राहतं त्याला नसत एवढी घाई. लग्नाला जाणार याची एवढी घाई राहते.